मस्तपैकी आता इथं चूल पेटवले आणि हे दोघांची कसली तरी भांडणं झाले. हे काय कशावर भांडणं? ऑइल लॉट. चिकन आता साफ केलेलं आहे मस्त. काय बरोबर ना भाई? हा मेरिनेट करायचंय भाई. भाई देखो भाई का स्ट्रगल देखो भाई का. स्लोली डालते हुए हम चिकन को. चिकन पण मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं 2 तास एकदम. हा बघा भिजलाय पूर्ण. नमस्कार मित्रांनो. हे बघा आम्ही आता चुलीवरचं चूल पेटवतोय. गावात आलोय. चुलीवरचं जेवण बनवतोय आम्ही मस्त एकदम. चुलीवरचं जेवण एकदम स्वादिष्ट आणि एकदम उत्तम बनतं. म्हणजे हॉटेलपेक्षा आणि तुम्ही बाहेर खाता वगैरे त्याच्यावर भात आणि चिकन बनवतो. घरातल्या प्रोग्राम आहे आमचा. गॅसवर जेवण आणि चुलीवरचं जेवण फरक आहे. खूप फरक आहे. दाखवतो. मला चव नाही देऊ शकत पण मी फक्त पहिला चव पेटवून जाणार आहे. आद्याला चव दाखवतो. शेफ आमचा प्रथमेश. डोळे बघ ना भाई के डोळे. बॉडी दाखव निखिल. आद्याने बोलला 2 हात मुझे देतो. मी बोललो आद्या बोलला मला 2 हात मुझे देतो. मी 2 याला हात ते देऊन टाक ना मला. दिले हात दे दो मुझे. टी शर्ट देऊन टाक. टी शर्ट काय घाल देव. मग मला काय घालू? मी उघडा फिरून काय टाकून थांब जरा. तू आणलेस ना एक टी शर्ट. अरे हा बोल. टाइम तू पण बोलतोय. आम्ही आग लावण्यात व्यस्त आहे नंतर सांगतो. तुमचं नसल लागत तर मला शिरायला लागला. हे होते का नाही पिट्टे का नाही रे थांब जरा. वाया मस्तपैकी आता इथं चूल पेटवले आणि हे दोघांची कसली तरी भांडणं झाले. हे काय कशावर भांडणं? ऑइल लॉट. कोयता काढतो तर कापणार नाही मी. हत्यार भावाची हत्यार. कोणी आहे भाऊ आपला? आता बघ कच 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 फांद्या बोलतो. फांद्या नाही पाठी तोडतो. निखिल खड्डा पाडशील. निखिल खड्डा पाडशील. इथं नको करू. नाही. हे बाळा आतमध्ये नको. घरात नाही काय. ते बुलबुलैया आहे तो दरवाजा मुद्दामून चंद्रमुखीने ठेवलाय. येड्या नाही उघडायचा नाही तो. येड्या तावीज खोललेस काय सगळे प्रथमेश इथले? तावीज खोलला. रात्रीचं झोपायचं नाही. ओ माय गॉड. भाई की पावर. नाही असंच कपडे भांडे वगैरे धुवायला. एवढे बदलले काय? हे भाऊ थांब मला लांब होते. सगळे खाली साय आहेत. लाईनी साय लावले. काय हा गावातच आहे ना. भाई दम है भाई. हे एकान चिकन धुवायला काय आणि एकान तांदूळ. चिकन मी तांदूळ धुतो. तांदूळ तू चिकन धु. मी दाखवतो मी कसं धुवू चिकन. म्हणजे का नाही धुणार तू? शनिवार ना भाई म्हणून काय आलं? खाणार नाहीस ना? हात नाही लावत पण मी पण नाही लावत. मग तसा आता धुशील ना चिकन. तिथे ना बाहेरच आहे. जवळच आहे ते. इथे लादी आहे तो देतो मी सर्व. ही आलेली आम्हाला. गाव बघा आलेला तुमचा. उद्या पण गाव घर बघायला आलेला. प्रथमेशचं घर बघायला आलेला आम्ही. कचरा काढलेला आहे. ह्याचा कचरा काढलेला आहे पाठच्या चुलीच्या पडवीचा. आणि पुढचा आता झोपताना पुढचा काढू. नाही पंखा लावलेला आता. हे बघा आटला ठेवले तिथं मस्त पैकी. आई एकटीच राहते इथं. नाही त्यांचे मिस्टर पण होय का? कुठे आजोबा झोपले की काय? होय का? आजोबा गेले असतील. एकटी बाहेर राहतात. हे बघ हे बघा फुल एकदम. तुला माहिती का इथं एकटे बाहेर. इथं बाहेर बाहेर झोपतात. मस्त भारी ना. त्यांना सवय झाली आहे बघा. इकडे झोपतात ते. कोण नाही बिंदास सवय रे. गावचा माणूस एकदम रफ अँड टफ. त्याला मी पण आधी असंच होतो. गावाला राहायचो आधी तेव्हा. आता झाला तो चढ चढल्यावर दम लागतो. काम फुटतो. हो तेच तर. नको पोरं आमची मदत करणार आहेत. जेवलीस तू? नाही हाय भात वगैरे नको. सकाळी नको. काय झालं आता भाकरी नको. का आणलेलं आहे आम्ही. हो अरे अंडा उचलतो भाई तू. शब्बा भाई.
तुला सवय आहे तुला. मी पण हे भरपूर करायचं, पहिलं लय करायचं रे, आता सगळं विसरून गेलं रे. हे जॉबच्या नादात आहे ना, आता काय मजा नाही राहिली गावाची. मी दाखवतो बॅटरी, पण जॉबच्या नादात काय गावाची मजा राहिली नाही. व्हिडिओ पण अरे भाई बेकार भांडण. बघा चिकन आता साफ केलेलं आहे मस्त. काय बरोबर ना भाई? हा मॅरिनेट करायचं आहे. झालं बरोबर धुतला नाही? नाही चिकन बरोबर धुतलंय, फक्त हे काहीतरी मला वेगळं ते काढ चुली होतं. मी नाही करतात मला तसं. मी करतो त्याला. हे पाहिजे ना, पण ते पण नकोय मला. हे काहीच नको तुम्हाला. नको ते भाज तू. मग ये ना उठून. काय झोपतोस तू? चल ये. नाही मी जरा झोपतो, मी उठतो नंतरच खायचंय ना. हे बरोबर तुम्हाला भात लावतोय ना भाई, आपल्याला येत नाही, लक्षात ठेव. भाई भाई देखो भाई का स्ट्रगल देखो भाई का. ओ हे बघा ह्याला काय बोलतात रे वैभव? फुकतोस ते? येस फुकणी बोलतो. आणि तू फुकणीचा आवाज जाईल का रे तिथपर्यंत? इकडे निघे वाटत नाही मला आवाज. तिकडे माईक नाहीत ना आमच्याकडे. गरीब आवाज. फुकणी आणि हा फुकणीचा. बघा तांदूळ आम्ही साफ केला आताच. मी साफ केलंय मस्त पैकी आता. भावाने तू केलं सर? मग कुणी केलं नक्की? मीच गेले. तू केलं तू क्रेडिट का घेतो? पाणी टाकलं नाही, मी धुवून साफ केले फक्त. क्रेडिट नक्की कोणाला घ्यायला पाहिजे? क्रेडिट आम्ही दोघांना पण. मी पाणी टाकलं, दोघांनी साफ केलंय बघा तांदूळ. पाणी पण टाकलं. पाणी अजून पाहिजे ना? पण हा म्हटलं तुला असं वाटत नाही तांदूळ कमी आहेत? हे बाय बाय चला भावाला माहिती आहे म्हणजे ठीक आहे. मग तुला माहिती आहे ना, ठीक आहे. तरी मम्मी बोलली माझी, बोलली की तुम्ही काय चूल पेटवण्यातले नाही. चॅलेंज दिलाय भाई. बरोबर पेटवलेला होता. का पेटवण्यात? आम्ही चूल पेटवू शकत नाही, जंगलात चूल पेटवू शकतो. मम्मी बोलली तुम्हाला काय जमणार नाही बोलली चूल पेटवायला. अरे असली कामं आम्ही रोज करतो. रोज म्हणजे पहिलं करायचं, आता नाही करत. रोज करायचं. पहिलं सकाळी उठून पहिलं रोज करायचो. तिथेच बसतो. मम्मी चूल पेटवायची तिथं मी फुकणी घेऊन हे दिवस काढलेत आम्ही हे दिवस काढलेले. आपल्या डायरेक्ट शहरात नाही रे पाहिजे झालेला. कोण कोणाचं बोलतो तू? भाई मी पण गावात पहिलं पैदा झालेला आहे. तरी पण मी 10 वर्ष माझ्या गावातच काढली. मी नंतर कुठं तिकडे गेलो शिकायला, म्हणजे एज्युकेशन चांगलं भेटण्यासाठी. तसं एज्युकेशन नाही, तू ते लपडं केलंस ना शाळेत म्हणून तुला काढली. मग अशी सुविचार दाखवले ना तुला, ते कोणते हे कोणते होते सुविचार? ते सुविचार होते आठवतात काय? मी आता कोणता बोललेलं तर आता मला नाही आठवत आहे. काय भाऊ होते की नाही? कमॉन निकारेच नाही झालेत खाली. व्हायला पाहिजे ते निकारे, मेन आहेत ते. मस्त चिकनला हे लावतोय, चिकन मसाला मॅरिनेट करतोय शेफ. आणि हा बघा, हा रील बघतोय नुसतं, काय फायदा नाही. आणि तो बघा तिकडे बघा, है ना फुल शेफ. लागला संसाराला लागला. तर बघा हा माणूस जेवण पण बनवतो. चांगली पोरगी भेटली. काहीतरी विषय चालू आहे, संसाराचा विषय चालू आहे दोघांचा इथं. हे तिघांचा. बायकोला कमी टेन्शन देणार आहे. कोण पत्या ना? पत्या चिकनचं काय काम असलं की पत्याच करणार. अजून कोण करणार आहे? व्हेज मध्ये जमत नाही त्याला. आणि निखिल नुसतं खायचं कामच आहे. भाऊ भूक लागली आतापासून. भावाला भूक लागली आता. मला भूक लागली. खातोय बेल आणलेली. बघा भात इथं आम्ही ठेवलेला आहे चुलीवर. आता चुलीने होईल मस्त भात. भात झाल्यानंतर चिकन बनवू. भाऊ मेहनत घेतोय आदित्य. बघा फुकून दामला भाऊ. बघा भात आता शिजून झालेला आहे मस्त आहे. बघा भात एकदम बारीक शिजलाय, एकदम नरम नरम. टोमॅटो दिला नाही कापतोय आता. हा एकदम पद्धतशीरपणे बारीक बारीक करतोय. विळी नाही आहे आपल्याकडे. हा बघा चेहरा बघा त्याचा, गरम करून आणला ना. कंटाळला नाही मी. नाही बघा अबे यानं गरम केला नाही, ह्या आद्यानं. ते एवढ्या जवळ का आणला आहे ते माहिती आहे मला. हा बघा वैभव तुझी पद्धत वापरते म्हणून बघ. मी झोपतो सर. झोप जा तू. काय गरज नाही तुझी इथं काय. कोथिंबीर कापून झालेली आहे. कांदा कापलेला आहे. अर्धवट काय कांदा कापलाच रे पत्या?
नाही तो अर्धा जेवताना ठेवलाय. टमॅटो कापून झालाय. आणि हा द्या काय कामाचा नाही नुसता. आणि हा धूर बघा. कामाचा नाही म्हणून मी राजवाडा आहे. आणि हा वैभव फुकणीला फुकते हुए. हा बघा कांदा टाकतोय आता. ओ माय गॉड. टॅमॅटो नंतर टाक. पद्धतशीर दोघं हे करायला जमतंय त्यांना. आणि हा महाराजा बघा नुसता सांगतोय सांगकाम आहे. केलं असतं पण येत नाही तुला माझ्यासारखं. पुढे कुठे गेले तर बघ मसाला डालते हुए लाल लाल भडक. अरे बाबा मी बनवतो हळद टाक कमी टाक. मी सांगतोय तसं कर. जास्त काय डोकं चालू नको तुझं उगाच बिनकामाचं. जेवायचंय मला. हा बघा वैभव काय बनवतोय. चुलीवर फुकून फुकून भावाचे फेफडे गेले कामात आज. घरात नुसते बसून काय टाकतोय. हे काय टाकतोय बोल ना तोंडाने बोल. तिकट टाकलं. हा घालतोय आपली काहीतरी बाथरूमची लाईट. तुला बाथरूम दिसतोय इथं उघड्यावर जातोयस मागतपासून. मिक्स करा. मला पडतो का जरा मला थांब दाखवतोय. 1 किलो आहे ना चिकन घेऊ. सगळा टाकायचा आहे तो. पाणी टाकायला लागेल ना. पाणी मला चिकन हे करायचंय. चिकन पाहिलं तर ग्रेव्हीवर घेऊया आपण. चिकन परतवून घ्यायचं नंतर त्याला थोडं पाणी सुटतो. झाकण ठेवून पाणी सोडून घ्यायचं. नंतर करू. काळपटून टाकून लाल 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 लाल. काळपटला नाही तो मसाला आहे म्हणून तो काळा झाला. नाही लाल लाल. मी बोलतोय ना पुढं ऐकून घेत नाही. जरा एक्सप्लेन करते त्याला तू. पहिलं तेल लसूण खडा मसाला त्यामध्ये कांदा टोमॅटो परतून घेतलेला. तरी पण 15-20 मिनिटं परतून घेतलेला आहे. त्यानंतर आपला गोडा मसाला टाकलेला. गोडा मसाल्यामध्ये तिखट मीठ हळद अजून आपले चिकनचे एव्हरेजचे खात्याचे मसाले सर्व मिक्स करून आता ते परतवून घेऊ मस्त. तू हा मसाला मिक्सरला लावून सगळा आणला होतास की काय करू. चिकन टाक येड्या. स्लोली डालते हुए हम चिकन को. चिकन पण मस्त की मॅरिनेट करून ठेवलेलं 2 तास एकदम. हा बघा भिजलाय पूर्ण. घामान भिजलाय. कष्ट दिसत आहेत बघा चेहऱ्यावर. खायचे पण तेवढेच कष्ट आम्हाला भेटणार आहेत. कष्टाचं फळ मिठा आहे. मिठा आहे नाही तिखा आहे. मिठा नाही तिखा. चविष्ट आहे एकदम चविष्ट आहे. पडलो पूर्ण लागू दे मस्त. झाकण हे कुठं आहे ते धुवून घे. लागतोय खाली जरासा वर. नको नको तू पाणी. अरे तू कर लागत. मी इस्तो पाठी घेतलेला कर तू. मी सांगतो तुला बरोबर. थांब जराशी होईल ते बरोबर आहे. होणार आहे बाबा. मी बनवतो स्वतः घरी मला माहिती आहे ना. हे बघा मस्तपैकी आता चिकन इथं शिजतंय चुलीवरती. प्रथमेश तोपर्यंत कांदा लिंबू जरा कापून ठेवतोय. सलाड बिलाड बघा फुल हॉटेल फील आहे एकदम. फुल दाबून खाणार आहेत सगळेजण कारण जेवले नाहीत. हा बघा हा वेपर्स पण खातोय आणि दोन्ही सगळे एकत्र खातोय. चिकन पण आद्या खा तू दाबून खा काय टेन्शन नाही. जरासा बघ भावाचा जरासा बघ केवढा आहे. भाऊ काय ऐकत नाही ना तसं की जण मस्त आहे की. बघा काळीच पण भाजून घेतलंय मी. आता अर्धा यान खाल्ला नाही काळीच. तो यांनी खाल्ला नाही. शनिवार नसतो. शनिवार नसतो. चिकन तू चिकन घे. हे बघा कसं एकदम पत्रावळ्या घेतलेल्या आहेत कारण ताटं घासायला लागतील ना म्हणून. काय होत्या पत्त्याला बिचारायला घासायला लागतील ताटं. चालक मालक आहे ना तो इथल्या घराचा. पत्रली नाही कशाला दे तू. पत्रावळी कशाला आहे तुला. दे. अरे ते काय लादी आहे ती. अरे हा याडाचा आहे हा. ह्याला कुठनं आणली. वास तर एकदम भारी आलाय. बघा तिला नको म्हणतो खडा मसाला. हा नुसतं चिकन खाणार आहे. मी पहिलं चिकन खाऊन बघणार आहे. तुला नंतर बघता नाही येत रस्ता झालाय की नाही. वाजले ना. ठीक आहे मस्तपैकी आता जरा जेवून घेतो आणि मग नंतर बोलू आपण. टाक अजून एक घाण. चला. 2000 years later. नाही बघा आणि दुर्या नाही तो आपले
अर्धे पत्ते कमी आहेत म्हणून इकडचे तिकडचे पत्ते लावले. त्याला काय ठरवलंय? मेंढी कुठली कुठली चौकट बिवकट लाल. बोलली ना काय? नाही सांगतोय. अरे सांगतोय म्हणजे कसं ठरवणार तू? तुला दाखवलं ना ते चौकट आहे ना, ती चौकट मेंढी. चौकट मेंढी, जी बदामाची बदाम. बदाम मेंढी. म्हणजे गरिबी की बी काय गरिबीची पण हात होती. त्याला पैसा दाखव. बघूया आता मस्त आता खेळा बसलोय आणि माझ्याकडे चल तुझ्यापासून माझी जाईल. सुरुवात कर पत्या. आय लॉट. भावा तू रूप लपवलायस काय तू? कुठं तू खाली टाकशील ना कुठेतरी? हाय हाय इकडे आहे, कोपऱ्यात आहे. निखिल डावरे आहेस काय तू? डावरा वागतोय मी आता सर. माझी उतरी आहे तेव्हा मी मोबाईल ठेवतो. माझ्या गाणं ए माझी उतरी आहे काय मारला भावा एक्का एकदम आपला एक्का आहे. कसा आहे एकदम खतरनाक. हुकूम तुझ्याकडे बदामचं पान आहे ना? नक्की ना. बघू दाखव हुकूम दाखव की नाही. हुकूम दाखवायचा असतो. काय निघाला? हा बघा स्पीक राणी निघाली. ही बाई अरे टाकायला लागलं ना आता. मग तीच नाही तर दुसरा पण टाकू. दुसरा स्पीकचा पान टाकू शकतोस तू. आय एम टॅलेंटेड. टॅलेंटेड आहे. हा टॅलेंटेड आहे. हा बघा हा टॅलेंटेड. कुठे मेंढी मारणार आई. मेंढी कशी मारेल? माझा एक्का वाया गेला पात्या. अशे म्हणजे यांच्याकडे पण एक मेंढी आले, आमच्याकडे एक मेंढी आले. तुरून पाडला असता. चौकट. अगं बाय वैभव काय खरा नाही रे. हे बघा हे मेंढी बघा, आमच्या मेंढ्या बघा कसल्या भारी आहेत. दोरीची मेंढी बघा कसली भारी आहे. ह्याच्यापेक्षा मोठं पान नाही रे. सांग एकदम भेटायच्या गोष्टी सांग. तुझ्या गावच्या गोष्टी. माझ्यासोबत झालं होतं माशाचं झालं होतं. ते आम्ही मासे पकडायला जायचो. तर ते खाली गेलो होतो मसनवटा म्हणजे हे स्मशान आहे तिकडे. स्मशानभूमी आहे त्या साईडला. तर आम्ही पकडत होतो म्हणजे साधारण 6च्या दरम्यान 6:30च्या दरम्यान 7च्या दरम्यान. तर ते काय दिसलं मला पण नाही माहिती. घरी आल्यानंतर झोपलो मस्त आणि रात्री 12 वाजता उठलो. जरा झोपून त्याला बाहेर गेलो डायरेक्ट एकटा बसलो होतो आणि कोणाला माहीतच नाही मी बाहेर बसलो होतो. स्वतःहून मला ते आठवलं पण नाही सकाळी उठल्यावर काय मी गेलं नाही. असं मी असं कधी गेलो नव्हतो. मला वाटतं मी 6वीला असेल म्हणजे 6वी 7वी काय 6वी 7वीला घोडा कुठून गेला तेवढं पण नव्हतं. बाहेर जाऊन बसलो होतो आणि मला ते आठवत होतं. म्हणजे मी सर्वांनी ओरडत होतो मासे पकड म्हणजे ते मासे पकडतो आपण बोलतो ना ओरडत होतो तसे असं पकडत होतो ओरडत होतो बाहेर जाऊन बसून असं बसलो होतो. तुला कोणी बघितलं? मग काकीला जागली माझ्या काकीला जागली तर बाहेर बसलं म्हणजे मी एकदम बाहेर बसलो होतो असं बसलो होतो आणि असं करत होतो. नंतर मग 2-3 दिवस हेच करत होतो मी. नंतर झोपेतनं उठून म्हणजे 12-1 वाजेपर्यंत. नंतर मग आजोबाने वगैरे ते जरा ते अंड असं गंड ठेवतात आणि ते तसं फोडून नंतर मग 3-4 दिवसांनी मी ओके होतो.